मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्यांना देवमाणूस म्हणून संबोधलं जातं ते आदरणीय नितीन आबा शेवाळे हडपसरकर. आबा नमस्ते. नमस्ते. आबा काय सांगाल, ह्यासाठीच तुम्ही 8 तास केला होता? हो, म्हणजे 10-12 वर्ष आपण सर्वांनी स्ट्रगल करून बैलगाडी शर्यती चालू झाल्या. त्यावेळेस फक्त बैलगाडी शर्यती चालू करून थांबायचं नव्हतं, तर त्याचा प्रसाराने त्याच्याबद्दल जनजागृती कशी होईल हा एक विषय डोक्यात होता. त्या अनुसरून आम्ही महाराष्ट्रभर लोकांना प्रवृत्त करत राहिलो आणि आज हे मैदान ह्या भागामध्ये म्हणजे नाशिक भागामध्ये अशा स्वरूपाचं मैदान जे होतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इतकी भरपूर गाड्या आणि पब्लिकचं तर म्हणजे काय अंतच नाही. म्हणजे अक्षरशः आयोजकांना नाकीनं आलेत इतकं पब्लिक आहे, पोलीस नाकीनं आले इतकं पब्लिक आहे, पब्लिक हटायला तयार नाही. असं एवढा हा खेळ लोकप्रिय झालेला आहे आणि थँक्स टू सोशल मीडिया तुमच्यासारखे लोकांनी जे ग्राउंडवरती कामं केली याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोचवली, त्याबद्दल सर्व जे प्रसारमाध्यमं असतील सोशल मीडियावरती त्यांचे आम्ही आभार मानतो. कारण हे जे सोशल मीडियामुळे जग छोटं झालं आहे आणि फक्त सोशल मीडिया असून चालत नाही, तर ती ग्राउंड रिपोर्टिंग तुमची जी व्यवस्थित होती आत्ता किंवा संघटनेच्या कामातनं परत त्याला जी म्हणजे शिस्त लागलेली आहे खेळाला, जो एक रांगडा खेळ समजला जायचा तो शिस्तीचा खेळ आज होऊन बसलेला आहे. कुणावरती अन्याय होणे न होणे किंवा त्याच्यातले जे पारदर्शकपणा आलेला आहे, आपण जो पारदर्शकपणा आणला त्यामुळं लोकांना हा खेळ आवडायला लागला अखंड महाराष्ट्रात. म्हणजे तुम्ही बघत असाल ठाणे रायगड आता यांच्याकडे सुद्धा यावर्षी 3 फेऱ्याची मैदानं किती झाली, इकडं नाशिकला सुद्धा व्हायला लागलेले आहेत. त्याबरोबर बैल पळवायची एक प्रवृत्ती वाढली पाहिजे. कारण ह्या भागातल्या लोकांना माझं एक सांगणं राहील की तुमचा जोपर्यंत बैलाबरोबर बैल आणि 3 फेऱ्याच्या बैलामध्ये बैल पळत नाही तोपर्यंत त्याला नाव पण नाही आणि त्याला दाम पण नाही. तुम्ही इथं तुमच्या लोकल पद्धतीच्या ज्या शर्यती करता त्या शर्यतीमध्ये जो बैल पळतो तो बैल ह्या पद्धतीच्या शर्यतीमध्ये तेवढासा प्रभाव पाडू शकत नाही असं आम्हाला वाटतं. तर त्यांनी थोडंसं डायव्हर्ट झालं पाहिजे त्यांच्या जुन्या पारंपरिक खेळापासून आणि बैलासोबतच बैल पळवून असं 3 फेऱ्याचा खेळ म्हणा किंवा अजून तुम्ही सेकंदावरती वगैरे इतर दुसरे जे आहेत शंकरपट त्या पद्धतीचा खेळ चालू केला पाहिजे आणि नक्कीच ह्या मैदानापासून म्हणजे प्रेरणा घेतील लोक. आता एकंदरीत ही गर्दी पाहता हे 9 लोक आहेत. मागच्या वर्षी पण त्यांना अनुभव आला होता बरेचशा, पण पावसामुळे काय नव्हते आले एवढं पब्लिक, लिमिटेड होतं. पण ह्या वर्षी कडक उन्हाळा आणि पब्लिक मोठ्या संख्येने आले, तर पब्लिकला काय सांगताल तुम्ही? हे 9 पब्लिक आहे, ह्यांना हा खेळ नवीन आहे. पब्लिकला माझं एवढं सांगणार आहे की तुम्ही जो समोर जाऊन बघण्याचा जो प्रयत्न होता तुम्ही एकदम नवीन आहे. गाडी तुम्हाला 2 गाड्या बघायच्या सोय इथं 10 गाड्या धावत असतात. तुमच्या लक्षात यायच्या अगोदर ह्या 10 गाडीपैकी एक गाडी कुठून तरी मागून येऊन तुमच्या डोक्यावरती आपटते. त्याच्यामुळं आपल्या जीवाच्या संरक्षणार्थ तुम्ही हा खेळ साईडला उभं राहून बॅरिकेडच्या मागं उभं राहूनच बघितला पाहिजे. बैलांच्या मध्ये घुसून किंवा बैलांना पण त्रास होतो. मेन म्हणजे दुखापत होती जनावरांना आणि माणसांना. जनावरांना झाली तर थोडीफार होईल, पण माणसाला जर जनावरांचा झटका बसला तर तो काय सोपा बसत नाही. तर त्यासाठी इकडे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षक वर्गांना एकच सांगणार आहे की तुम्ही शक्य असेल तेवढं बॅरिकेडच्या मागं आणि पुढं निकाल रेषेच्या मागं जवळजवळ 50-60 फूट मागं थांबूनच हा खेळ बघितला पाहिजे, म्हणजे जेणेकरून बैलगाडी मालकाचं नुकसान नाही आणि तुम्हालाही जाऊ होणार नाही. एकंदरीत आता नवीन जे आयोजक तयार होतील या भागात उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांना काय अजून सूचना करतात? त्यांना सूचना एवढंच राहील की ह्या पब्लिकला थोडंसं एज्युकेट केलं पाहिजे. पब्लिकला आता आज जे आयोजक आहेत त्यांनी तर एवढी पोलीस फोर्स ठेवलेली आहे, त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, तरी पण थोडाफार प्रॉब्लेम होतो. पण बऱ्यापैकी मागच्या वर्षीपेक्षा यंदा म्हणजे निम्म्या 50-60% जास्त फरक पडलेला आहे असं. तर आणि अशी सुधारणा होत राहील. आज लाईव्ह प्रक्षेपणचं थोडंसं प्रॉब्लेम येतो. हो, आणि लाईव्ह प्रक्षेपण थोडंसं नसल्यामुळं मग काय होतं, शेजारी पाजारचे जे गरीब असणारे लोक आहेत ते पण परत मैदानावरती आले.
असं झालं. म्हणजे त्याच्यात 10,000-5,000 लोक वाढले असतील. आपण नेमकं कशामुळे प्रॉब्लेम होतोय हा इथं मला वाटतं बहुतेक वायफायचा प्रॉब्लेम आहे आणि जे पब्लिक जमा झालंय त्या पब्लिकमुळं बहुतेक ते वायफायला तो लोड घेत नाही आहे बरं. आणि ते प्रक्षेपण काही ठीक होत नाही. आणि आता मला वाटतं फक्त निकालापुरती वगैरे याच्यासाठीच फक्त आता रेकॉर्डिंग चालू राहील, स्क्रीन पुरतं ह्या गोष्टी पुरतच राहील. युवा हिंद केसरी हा आहे आजची जी स्पर्धा आहे हो. हिंद केसरी हे मैदान होऊ शकतं का, कसं केव्हा मिळेल हिंद केसरी? आमच्या आयोजकांशी बऱ्याच वेळा बोलणं झालंय. हां आयोजकांना बोललो की तुम्ही काही गोष्टी काही काळापुरत्या करून दाखवा, त्याच्यात कंटिन्युटी असेल, त्याच्यात सातत्य पाहिजे. तुमचं मैदान भरवण्यात, तुमचं मैदान भरवण्यात, तुमचं मैदान भरवण्याची पद्धत, मैदान पार पाडण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टीवरती पुढं तुमच्या मैदानाला जो काही किताब दिला जाईल किंवा जे काही मान दिलं जाईल, हा सगळ्या त्या गोष्टींवरती अवलंबून राहील. आपल्याला तर दिसतं की ह्या दुसऱ्याच वर्षी त्यांचा हातोनात प्रयत्न आहे की खेळ व्यवस्थित पार पाडावा आणि अतिशय चांगला त्यांच्याकडनं प्रयत्न होत आहे. कारण अशा मोठ्या मैदानामध्ये बक्षिसाच्या रकमेपेक्षा जास्त गाड्यांमध्ये गुलाल करणं हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एकंदरीत आयोजन नियोजन कसं वाटतंय तुम्हाला? आयोजनात आणि नियोजनात त्यांच्या करण्यामध्ये त्यांनी कुठलंही कसर सोडलेलं नाही. आता एवढं पब्लिक आलं, या पब्लिकडनं काय तुटफुट होऊन त्याच्यात अजून काय प्रॉब्लेम जर घडले असतील किंवा पब्लिक आल्यामुळं जे वायफायचा प्रॉब्लेम झाला, प्रक्षेपणाचा जो प्रॉब्लेम झाला आहे, हे फक्त गर्दीमुळं आणि त्या सिस्टीमवरती लोड आला सगळा, म्हणजे सिक्युरिटी सिस्टीमवरती बी आणि प्रेक्षेपणाच्या सिस्टीमवरती पण. त्याचबरोबर आज जवळपास 80+ गट झालेले आहेत. हो. आणि मैदान वेळेत पूर्ण करणं आणि त्याचे योग्य निकाल वेळेत देणं, त्याच्यासाठी मोठं कष्ट घ्यावं लागतंय. तर काय सांगाल त्याच्याविषयी? प्रथमतः या विषयावरती मला असं म्हणायचं की जे आयोजक आहेत गणेश बनकर, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांचं जे नियोजन आहे संघटनेकडनं, त्यांनी आमच्याकडनं जेवढी माहिती मागवली होती, ज्या प्रकारचं कुठल्या काही गोष्टी करायच्या असतील त्याबद्दल माहिती मागवलं, त्याच्यात त्यांनी 100% त्यांना मार्क घेतला आणि त्यांचं कौतुक करावं थोडं. कारण काम करत असताना जे काम करणारे लोक ते सुद्धा नवीन असतात, त्यांना प्रत्येक गोष्ट समजून सांगायची आणि समजून सांगून ती करून घ्यायची. नवीन माणसाकडनं फार त्रास होतो, त्यांनी तो त्रास घेतला. त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे त्यांचं आम्ही आभार मानतो. आणि संघटनेने सुद्धा गेले 2-3 दिवस आमचे सचिव जे आहेत विलासजी देशमुख, हे सुद्धा त्यांच्या सहकार्याला आहेत. त्यांना पण फार तिथं त्रास झालेला 2-3 दिवस, पण एक मोठा कार्यक्रम केलेला आहे आणि ते कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी एकट्या आयोजकावरती सोपवण्यापेक्षा ते नवीन आहेत, त्यांना सहकार्य संघटनेचं काम आहे, सहकार्य करणं संघटनेचं काम आहे, ते संघटनेने केलं आहे. आपले समालोचक असतील, आपले सचिव विलास देशमुख असतील, यांनी तिथं समक्ष उभं राहून म्हणजे किंवा जे नपंच असतील आपले राजेंद्र बाप्पू दनोडे, हे लोकांनी जे सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानेन. आणि त्या माणसाला गणेश बनकर जे आहेत त्यांना जे सहकार्य केलं, गणेश बनकरांचं पण मी मनापासून आभार मानेन की एवढा मोठा कार्यक्रम केला त्यांनी. कुठेही बोट दाखवण्यासारखं त्यांच्याकडनं कुठली चूक झालेली नाही आहे. तर त्यांचे मी आभार मानेन अखिल भारतीय बैलगाडा संघटना. आता एकंदरीत सगळं काय वाटतंय? आगामी पावसाळी मैदान चालू होतात, काय अपेक्षा आहे तुम्हाला आयोजकांकडनं? पावसाळी मैदान जे आयोजित करतात त्यांचे आता पावसाळी मैदानं यात्रा जत्रा संपल्यानंतर पावसाळी मैदानं जे आयोजक आयोजन करतात त्यांच्याकडनं माझी अपेक्षा एकच राहील की अशा स्वरूपाची मैदानं आयोजन करत असताना तुमचा पारदर्शीपणा, तुमचं नियोजन हे व्यवस्थित असावं. कारण मैदानं कमी असल्यामुळं गाड्यांची संख्या जास्त राहते, त्याच्यामुळं नियोजनामध्ये कुठेही काटकसर न ठेवता त्याचं नियोजन करावं. आणि लवकर आता इथून पुढे दिवस पण लवकर मावळायला सुरुवात होईल, तो एक प्रॉब्लेम येईल. किंवा लवकर मैदानं चालू करून लवकर संपवणं आणि पारदर्शी मैदान करा की जेणेकरून बैलगाडी मालकांना किंवा
इतर कुठल्याही घटकांना त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांना स्वतः आयोजकांना सुद्धा बैलगाडी मालकांनी सहकार्य करून त्यांची मैदान व्यवस्थित पार पडायचं मदत केली पाहिजे. पाखरे आणि भुंगाचा पैरा परत झालाय, काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, काय झालं होतं ॲक्च्युली बैल भुंगा थोडासा आजारी होता. म्हणजे का बिंदूळ करायची का 3 फेऱ्याच्या मैदानाला जायचं हे काय नक्की ठरत नव्हतं. बैल मुंबईतच होता, पाखऱ्या मुंबईतच होता. शेठचं मिलिंद शेठचं बोलणं झालं परवा दिवशी संध्याकाळी, चला जाऊ म्हणल्यानंतर मग ते काल दुपारी बैल भरले त्यांनी इकडं. आणि या मैदानाला सुद्धा बैलगाडी मालकांनी चांगला प्रतिसाद दिलाय, त्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल? हो, बैलगाडी मालकांचं मी आभार मानन की बाबा मोठ्या उमेदीने आयोजकांनी जे गणेश बनकर आहेत त्यांनी मोठ्या उमेदीने एवढं मोठा कार्यक्रम आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी म्हणून विदर्भ, सांगली, सातारा, महाराष्ट्र, आपलं सोलापूर, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, ठाणे, रायगड, पालघर एवढ्या सर्व भागातनं अख्ख्या महाराष्ट्रातनं जे बैलगाडी मालकांनी त्यांना प्रतिसाद दिला त्यांचं बी मी आभार मानन. त्यांनी त्यांची उमेद वाढवली, पुढे जाऊन ते अजून चांगलं आयोजन करतील याच्यातनं प्रेरणा घेऊन. तर बैलगाडी मालकांचं सुद्धा मी आभार मानतो. चालते, धन्यवाद. मोलाचा वेळ दिला तुम्ही. धन्यवाद.